नमस्कार शेतकरी मित्रांनो. आजच्या अपडेटमध्ये आपण तुम्हाला जर कर्जमाफी हवी असेल, तर या 2 महत्त्वाच्या अटी तुम्ही पूर्ण केलेल्या असाव्या लागणार आहेत. कारण राज्य शासनाकडून जेव्हा कर्जमाफी जाहीर करण्यात आली, त्यावेळी त्यांनी बोलताना स्पष्ट केलेलं आहे, नियम, अटी व निकष लावूनच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. या अगोदर जेव्हा कर्जमाफीबाबत पुनर्गठनाचा निर्णय झाला, त्यावेळेस असं वाटत होतं की कर्जमाफीबाबत आता कुठलीही घटना घडणार नाही. परंतु राज्याचे कृषी मंत्री यांनी परत एकदा सुतोवाच केले की आम्ही 30 जूनपर्यंत कर्जमाफी करणार आहोत. त्याच्यानंतर परवाच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माननीय राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा बावनकुळे यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही 30 जूनच्या अगोदर कर्जमाफी करणार आहोत. मग ती कर्जमाफी आम्ही कशी करणार आहोत? आणि त्यात त्यांनी महत्त्वाचा एक उल्लेख केला आहे शेतकरी मित्रांनो, की आम्ही गरीब आणि गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत. मग आता गरीब आणि गरजू शेतकरी कोणता आहे? तर त्याच्यामध्ये त्यांनी या नियम, अटी व निकष लावलेले आहेत आणि त्या 54 कॉलमचा जो फॉर्म शेतकऱ्यांचा भरला जाणार आहे, त्यामध्ये या सर्व गोष्टीची पुष्टी होणार आहे आणि त्याच्या आधारेच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. मग आता प्रत्येकाला हा प्रश्न पडला असेल, की मी या कर्जमाफीच्या यादीत येईन का? किंवा या कर्जमाफीच्या यादीत मला पात्र ठरवलं जाईल का? हे तुम्हाला सध्या सहजासहजी माहीत होऊ शकतं. जास्तीत जास्त कर्जमाफी ही सीमांत व अल्पभूधारक शेतकऱ्यांची होणार आहे. हे तरच त्यांनी उल्लेख करून स्पष्ट सांगत आहेत. त्यामुळे बहुभूधारक शेतकऱ्यांचं काय होणार? हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. परत NPA झालेले शेतकरी बहुभूधारक आहेत. ओव्हरड्यू झालेले शेतकरी बहुउदारक आहेत. मग या शेतकऱ्यांनी काय करायचं? याबाबतही कुठलं स्पष्टीकरण राज्य सरकारकडून नाही. परंतु राज्य सरकारकडून एक महत्त्वाच्या 2 अशा अटी घातलेल्या आहेत आणि या अटी पूर्ण शेतकऱ्यांनी केलेल्या असणं आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला कर्जमाफीच्या यादीमध्ये घेतलं जाणार नाही. मग ही कोणत्या अटी आहेत? जेणेकरून या महत्त्वाच्या 2 अटी असल्या पूर्ण तरच शेतकऱ्याला कर्जमाफी मिळू शकेल. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारनं नियम, अटी, निकष लावून कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे याच्यामध्ये अल्पभूधारक असो, जे टॅक्स भरणारे शेतकरी असो, जास्त बहुधारक शेतकरी असो, लेआउट प्लॉटवाले शेतकरी असो, असे खूप शेतकरी यातून वगळले जाणार आहेत. मग जे 2020च्या अगोदरची जी कर्ज आहेत शेतकऱ्यांची, जी 3-3, 4-4 वर्ष झालेली आहेत, त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असताना त्यांनी स्पष्ट उल्लेख केले की समजा तुमचं 5 लाख कर्ज असेल, तर 5 लाखातून कमीत कमी तुम्हाला थोडी रक्कम भरावी लागेल, तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. मग पहिला टप्पा त्यांनी हा पूर्ण केला आहे काही शेतकऱ्यांचा. परंतु काही शेतकरी असे आहेत, की समजा माझं 5 लाख कर्ज आहे, त्यातून तुम्ही ₹1,00,000 भरा जर बँकेनं म्हणली, तर नाही मला संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे. या आशेवर शेतकरी सध्या बसलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून अजून स्पष्टीकरण कुठलंच नाही आहे, की कोणते शेतकरी बसणार आहेत, कसे बसणार आहेत, नियम अटी निकष काय आहेत. आणि यामध्ये महत्त्वाचा मुद्दा 2025 मध्ये झालेली अतिवृष्टी असो, या अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का? हे जरी स्पष्ट नसलं, तर आता या गोष्टी ह्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात स्पष्ट होणारच आहेत शेतकरी मित्रांनो. परंतु त्या अगोदर शेतकऱ्यांनी महत्त्वाच्या 2 काळजी केल्यात का? हे पाहणं गरजेचं आहे. महत्त्वाची एक पॉईंट म्हणजे फार्मर आय डी. शेतकरी मित्रांनो, तुमचं जर कर्ज असेल बँकेत, थकीत असेल किंवा रेग्युलर असेल, ओव्हरड्यू झालेला असेल, NPAमध्ये गेलेला असेल, जे काही आहे ते आहे. परंतु तुम्ही शेतकरी मित्रांनो, फार्मर आय डी जर तुम्हाला नसेल, तर तुम्हाला कर्जमाफीमधून वगळलं जाणार आहे. त्यामुळं फार्मर आय डी असेल तरच त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. अन्यथा तो शेतकरी यातून वगळला जाणार. अजून भरपूर शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेली नाही. तरी तुम्ही तात्काळ फार्मर आय डी काढून घ्या. फार्मर आय डीमध्ये काही शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम आहेत, काही क्षेत्र याच्यामध्ये धरले गेलेले नाहीत, काही गट याच्यामध्ये नाहीत. त्याची सुविधा अजूनही चालू आहे. अजूनही तुम्ही फार्मर आय डी काढून घ्या, तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. दुसरी महत्त्वाची अट काय आहे? शेतकरी मित्रांनो, अख्ख्या जमिनीचा डाटाच कर्जमाफीबाबत घेतला जाणार आहे. मग ती जमीन वाहीक आहे का, पडीक आहे का, त्या शेतीमध्ये पीक पिकवलं गेलं आहे का, अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. तुमचं 10-20 एकर माळरान आहे, तर त्या माळरानाची पीक पाणी झाली नसेल,
तर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही. महत्त्वाचा मुद्दा, खूप शेतकऱ्यांना 10-10, 20-20, 30-30 एकर जमिनी असतात, परंतु त्या चिठ्ठीवर त्यांनी कर्ज उचललेलं असतं पीक पाणी करून. मग ते कर्ज फेडत असताना त्यांनी फेडलेलं नसतं आणि ते थकीत झालेलं असतं. मग ते कर्ज माफ होईल का? हा संशय जर तुमच्या मनामध्ये असेल, तर तेही कर्ज माफ होऊ शकतं. जर त्या क्षेत्राची पीक पाणी केलेली असेल तर. प्रत्येक वर्षीचं पीक पाणी त्यांनी पाहणार आहेत. 2020, 21, 22, 23, 24, 25 चालूची आणि 26ची. कारण राज्य शासनाला ह्याच्यामधून एक समजणार आहे. जर या क्षेत्राची पीक पाणी जर झालेली असेल म्हणजे हा क्षेत्र वाहिक आहे. या शेतीतून कुठल्यातरी पीक घेतलं जात आहे. आणि महत्त्वाची पिकं म्हणजे जे शेतकरी सोयाबीन, उडीद, मूग हे असे जे खरीप हंगामात पिकं घेणारे शेतकरी आहेत, यामध्ये याच शेतकऱ्यांचा समावेश कर्जमाफीमध्ये होऊ शकतो. मोठमोठाले शेतकरी, ऊस गेलेले शेतकरी, याच्यातून शेतकरी वगळले जाऊ शकतात, असा प्राथमिक अंदाज आहे. परंतु राज्य शासन जो निर्णय घेईल तो आपल्या हातात नाही आहे. परंतु महत्त्वाच्या या 2 बाबीमध्ये जर तुमची 2020 असो, 21 असो, 22 असो, 23 असो, 24, 25, 26 खरीपची असो अथवा रब्बीची असो, ही पीक पाणी झालेली असणं गरजेचं आहे. जर ही पीक पाणी जर झालेली नसेल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला कर्जमाफीमधून वगळलं जाऊ शकतं. कारण राज्य शासन हे क्षेत्र वाहिक आहे का पडीक आहे कसं ठरवतं? तर हे क्षेत्र वाहिक आहे का पडीक आहे हे क्षेत्र पीक पाणी होऊन ठरवतं. कारण त्या क्षेत्राची जर पीक पाणी झालेली असेल तर हे क्षेत्र वाहिक आहे. तो शेतकरी तो शेत पिकवतोय. प्रत्येक वर्षी हे पीक खरीपचा असो, रब्बीचा असो, हे पीक काढतोय म्हणजे हे क्षेत्र वाहिक आहे, असा राज्य शासनाचा अंदाज आहे. आणि त्या अंदाजानुसारच त्या शेतकऱ्यांची पीक पाणी झालेली असेल तरच ते कर्जमाफीमध्ये लाभ घेतला जाऊ शकतो. महत्त्वाचा मुद्दा, खूप शेतकरी खरीप हंगामामध्ये पीक पाणी करतात, परंतु रब्बी हंगामामध्ये पीक पाणी करत नाहीत. कारण रब्बीचं काय अनुदान पण येणार नाही म्हणतात, विमा बी येत नसतो, काय करायचं आहे असं काही शेतकऱ्यांचा समज आहे. परंतु जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यावर्षीची रब्बीची पीक पाणी शेतकरी स्तरावरून केलेली नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, अजूनही तुम्हाला संधी आहे. कारण सहाय्यक स्तरावरून अजूनही रब्बी हंगाम 2026ची पीक पाणी सुरू आहे. तुम्ही सहाय्यकाशी संपर्क साधून ती पीक पाणी करून घेऊ शकता. अन्यथा तुमचं जर कर्जमाफीमध्ये जर तुम्हाला बसायचं असेल तर पीक पाणी होणं गरजेचं आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजून रब्बी हंगाम 2026ची पीक पाणी जर केलेली नसेल तर सहाय्यक स्तराचा अजून एक चान्स तुम्हाला आहे आणि तोही चान्स आता काही दिवसामध्ये संपणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची पीक पाणी केलेलं नसेल त्या शेतकऱ्यांनी पीक पाणी करून घ्या, तरच तुम्हाला कर्जमाफीच्या यादीमध्ये घेतलं जाऊ शकतं. अन्यथा तुम्ही कर्जमाफीतून वगळले जाऊ शकता. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.